नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर स्टेजवरचे आणि प्रेक्षकांमधलेही त्यांना माझं मनापासून अभिवादन. आज हा कथकचा कार्यक्रम बघितला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू पूजा. पूजा आणि आम्ही गुरु भगिनी आहोत. आमच्या गुरु सौ मनीषाताई साठे त्यांनी ह्या नृत्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते अतिशय समर्थपणे पूजाने इथे एक्झिक्यूट केलं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. काय झालं? हो 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 प्लीज. नृत्याची आवड लहानपणापासून होतीच. क्लासिकल नृत्य कथक यामध्ये मी पहिल्यांदा ग्रॅज्युएशन केलं माझं पूर्ण. पण आपण काहीतरी अजून शिकावं असं वाटलं, वेगळं काहीतरी शिकावं असं वाटलं, म्हणून मग भरतनाट्यममध्येही मी ग्रॅज्युएशन केलं. या दोन्ही वेगळ्या प्रकारच्या, अगदी वेगळ्या, जरी क्लासिकलच डान्स असला तरी अतिशय भिन्न स्टाईल्स म्हणूयात आपण. या शिकताना खूप छान वाटायचं. नुसतंच शिकणं नृत्य हा त्याच्यातला गमतीचा भाग नव्हता, तर त्यामागचे बऱ्याच गोष्टी ते म्हणजे आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवले. माझ्या भरतनाट्यमच्याही गुरु आणि माझ्या कथकच्याही गुरु केवळ नृत्य शिक्षण न देता त्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी आम्हाला शिकवायच्या आणि तो नकळतपणे संस्कार आमच्यावर झाला आणि त्या संस्कारात आम्ही वाढलो. याचा मला अभिमान आहे आणि आय एम ऑल्सो थँकफुल फॉर इट. ह्या नृत्यशैली शिकत त्याची प्रॅक्टिस करत मी आजही करते कथक. पण त्यात काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. मग काय बरं करायचं. मग मला असं लक्षात आलं की नृत्याच्या हालचालींचा थेरपी म्हणून वापर केला जातो. आता मी ही गोष्ट सांगतेय जवळजवळ 22 ते 23 वर्षांपूर्वीची. मग नृत्याचा थेरपी म्हणून अभ्यास कसा करता येईल यामागे मी लागले. एक ध्येय असं होतं की नृत्याच्या हालचालींनी काय बरं होऊ शकतं आणि त्याचा विचार करत त्याचं थोडंसं प्रशिक्षण घेत देशात परदेशात असं करत त्यामध्ये मी शिकले. तुम्हाला अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कुठेतरी आनंदाची बातमी कळली की आपण हे घुरदे वगैरे असं हाताने हे करतो, पटकन उडी मारतो. हे काय आहे? हे एक एक्सप्रेशन आहे, आपल्याला आनंद झाल्याचं एक्सप्रेशन आहे. या हालचालींचा थेरपी म्हणून वापर जो मेंटली, फिजिकली आणि इमोशनली चॅलेंज लोकांसाठी कसा करता येईल याचं प्रशिक्षण घ्यायला मी सुरुवात केली. मग माझ्या असं लक्षात आलं की अरे नृत्य असं नाही, आपल्याला म्युझिकही ह्याच्यात इन्क्लूड करता येईल. मग आपल्याला रिदमॉलॉजी पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल. मग आपल्याला ड्रॉइंग, पेंटिंग, आपल्याला क्राफ्ट आणि ड्रामा म्हणजे ड्रामा थेरपी तुम्ही ऐकलंच असेल, हे सगळं तुम्हाला कोहेसिव्हली त्याच्यामध्ये वापर त्याचा करता येईल. म्हणून हे एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपी. ज्या गोष्टींनी, ज्या कलांनी तुम्ही एक्सप्रेस करू शकता अशा कलांचा थेरपी म्हणून वापर. मला इथे आता पु ल देशपांडेंचं अतिशय सुंदर वाक्य आठवतंय. ते म्हणजे कला माणसाला जीवन कसं सुंदर जगावं हे शिकवते. Who knows what the quantity of life is, but the quality is definitely with us. आणि ती क्वालिटेटिव्ह लाईफ जगण्यासाठी म्हणून कलांचा वापर होतो. आय एम शुअर यू विल ऑल अग्री विथ दिस. कारण आपण आपल्या मुलांना कुठली ना कुठली तरी कला यावी यासाठी धडपडतो आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की जीवन सुंदर करण्याची कला हे एक साधन आहे सुंदर करण्याचं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा थेरपी म्हणून वापर फक्त लहानांसाठीच असं नाही, तर
वयोवृद्ध लोकांसाठीही मी करते आणि त्याच्यात नुसता आनंदच मिळत नाही, मला अत्यंत समाधान मिळतं. त्यामुळे प्रत्येकाने इथे आलेल्या पालकांनी सुद्धा थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन कदाचित थिंकिंग करायला हरकत नाही की नृत्याचा फक्त क्लास चालवणं असं काही एकच ध्येय किंवा फक्त परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हावं असं एकच ध्येय किंवा एकच हे त्याला पैलू आहे असं नाही. त्याला अनेक पैलू असू शकतात. त्यामधला थेरपी हा एक खूप मोठा पैलू आहे, तर तो आपण जरूर एक्सप्लोअर करावा. कोलते सरांचा अतिशय मनापासून मी धन्यवाद देते त्यांना की एकतर नगरसारख्या ठिकाणी तुम्ही गेले 10 वर्ष ही सुंदर अकॅडमी चालवत आहात आणि तुम्हाला भरभरून यश मिळतं आहे. असंच यश मिळत राहो ही माझी सदिच्छा. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. तुम्ही खरं तर आम्हा नगरकरांना नक्कीच म्हणजे डान्समधून फक्त परफॉर्मिंग आर्ट्स नाही